मुळा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आज पत्रकार बांधवांसमोर काही कारखान्याच्या बाबतीतली सत्य परिस्थिती पुढे मांडत आहोत। याच्यामध्ये आमच्या मनाचा एकही आकडा नाही। सर्व आकडे जे आहेत हे गेल्या 5 वर्षाच्या अहवालातील आहेत। दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की निवडणूक जाहीर झाली, जेव्हा मतदार यादी प्रसिद्ध झाली त्यावेळेला 17,393 सभासद होते। कारखान्याचा अहवाल बघितला असता त्याच्यामध्ये की शेअर सभासदाची जी काही रक्कम आहे ती 10,000वरून 15,000 रुपये केली, तर त्याच्यातले काही सभासदांचे 5,000 रुपये कारखान्याने परस्पर कापून घेतले। परंतु 31/3/25च्या अहवालामध्ये 8,05,56,000 रुपये सभासदांची येणे बाकी दिसते। जर 5,000 रुपयांनी जर तुमची रक्कम थकीत आहे तर अशा वेळेला साधारणतः 16,111 सभासद जे आहेत यांचे पैसे येणे बाकी दिसत आहेत। याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की टोटल 17,393 सभासदापैकी फक्त 1,282 सभासद पात्र होते आणि ते सभासद फक्त सत्ताधारी पक्षाच्या फेवरमधले असतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांनाच कारखान्याने तिथं बेबाकी प्रमाणपत्र दिले। ज्या वेळेला निवडणुकीचा प्रोग्राम लागला त्यावेळेला कारखान्याकडं सलग 3 वर्ष घुस गेलेला आहे का किंवा 5 वर्षातील 3 वर्ष घुस गेलाय का आणि तुमची कारखान्याची काही थकबाकी आहे का अशी सर्टिफिकेट काढायला ज्या वेळेला शेतकरी सभासद जातात त्यावेळेला त्यांच्यावर तिथे जे काही बसलेले कार्यकर्ते आहेत, काही अधिकारी आहेत, हे लगेच दबाव आणतात की आता तुम्हाला उभा राहायचंय का, तुम्ही राजकारणात येणार का किंवा तुम्ही डायरेक्ट साहेबांच्या विरोधात उभा राहणार का। त्याच्यातले 50% जे मंडळी आहे ती मंडळी तिथून बेबाकी प्रमाणपत्र न घेता तशीच परत जातात। ज्यांनी कोणी घेतली त्यांनी फॉर्म भरला, फॉर्म भरल्यानंतर त्याची कुठल्या तरी प्रकारे आपल्याकडे कारखान्याची बाकी आहे, आपल्याकडे सोसायटीची थकबाकी आहे किंवा आपल्या सूचकाची बाकी आहे, आपल्या अनुमोदकाची बाकी आहे, अशा प्रकारे काहीतरी कारण काढून त्यांचे जे काही अर्ज आहेत असे बाद केले जातात। जर त्याच्यामध्ये ज्या लोकांचे अर्ज वैध झाले त्या लोकांकडे गेल्या 15-20 वर्षामध्ये जे नातेवाईक आले नाही त्या नातेवाईकांना पाठवलं जातं। जावई, व्याही, काय मेवणे, पाहुणे, रावळे सर्व प्रकारचे लोक त्यांच्याकडे चक्रा मारतात, काही अधिकारी, काही मित्रमंडळी। एका उमेदवाराच्या पाठीमागं साधारणतः 100 ते 200 लोक त्याच्या मागे लागलेले असतात आणि त्याला साम दाम दंडभेद सर्व प्रकारच्या नीतीचा वापर केला जातो। ज्या सभासदांचे फॉर्म वैध झालेले आहेत त्यांच्याकडे आजही फोनचे रेकॉर्ड आहेत मागच्या 8 दिवसापूर्वीचे की ज्याच्यामध्ये एका दिवसामध्ये 200-200 फोन कॉल आलेले, त्यांना घरी किती लोक येऊन गेले आणि कुठल्या कुठल्या प्रकारे दबाव टाकला किंवा तू आता डायरेक्ट साहेबांच्या विरोधात उभा राहणार का, तुला कधी त्यांनी त्रास दिलाय का, म्हणजे याला त्रास दिला नाही म्हणजे हे बाकीच्यांना त्रास देतात, पण तुला त्रास दिला नाही मग आता तू उभा राहू नको, जर तू उभा राहिला तर मग तुला त्रास देण्यात येईल असं इनडायरेक्टली सांगण्याचा एकंदरीत उद्देश असतो। फॉर्म माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी सरळ सरळ पॅनल डिक्लेअर होतात, परंतु काही उमेदवारांना अशा प्रकारे दबाव आणला जातो की त्यांच्या जावयाकडनं किंवा व्याहाकडनं, आता याची मुलगी नांदायची असते, त्या जावयांना त्यांनी नाही ऐकलं तर त्याला त्याच्या मेवण्याकडून सांगण्यात येतं। इतक्या खालच्या पातळीवर राजकारण करता तुम्ही, याचा अर्थ काय आहे की सभासदांवर तुमचा विश्वास राहिलेला नाही। जर कधी
कुणी उभा राहिलं आणि सभासदांनी जर त्याला मतदान जर केलं तर आपलं सर्व पितळ उघडं पडेल, ह्या भीतीपोटी एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आटापिटा केला. तरीही 4 उमेदवार उभा आहेत, पैकी 2 उमेदवार आपल्या पॅनलमधून उभा आहेत. एका आमच्या बहिणीला यांनी दबाव टाकून त्यांना पाठिंबा द्यायला लावला. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या सभासदांपुढे आल्या पाहिजेत, याच्यासाठी म्हणून आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. कारखान्यामध्ये ज्या प्रकारचा गेल्या 5 वर्षामध्ये 2020 पासून 2025 पर्यंतचे जे अहवाल आहेत ते बघितले, त्याच्यामध्ये ज्या प्रकारचा कारभार दिसून आला. कारण 2019च्या 31/3/2019 रोजी कारखान्याकडे ऊस चढ उतार निधी याच्या अंतर्गत 30,20,00,000 रुपयाची शिल्लक आहे. त्यावेळेला मोठे साहेब काम पाहत होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये 30,20,00,000 रुपये शिल्लक होती, जी माजी आमदार साहेब आहेत ते त्यावेळेला तज्ज्ञ संचालक म्हणून होते. 2020 नंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये हे संचालक झाले आणि त्याच्यानंतर सर्व कारखान्याचा कारभार विस्कळीत झाला. कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झालेलं आहे. कारखान्याची जी काही मालमत्ता आहे ही अव्वाच्या सव्वा म्हणतो आपण, तर त्याच्यापेक्षा ती 750 पटीने फुगवून दाखवली. कारखान्याची जमीन आहे ती 42 लाख रुपयाची जमीन आहे. ती जमीन दाखवली 317 कोटी रुपयाची. 31/3ला कारखान्याची जमीन 42 लाखाची आणि दुसऱ्या दिवशी त्या जमिनीचं मूल्य 317 कोटी रुपये झाले. हे कशासाठी केलं तर कारखान्याने कर्ज घेण्यासाठी केलं. मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतलं. म्हणजे ज्या सभासदांनी स्वतः पैसे घालून कारखान्याचे शेअर्स घेतले, प्रसंगी घरातले दागदागिने विकले आणि कारखान्याचे सभासद झाले, त्या टोटल सभासदापैकी फक्त 15% लोकांनी कारखान्याला ऊस घातलेला आहे. 2568 लोकांनी मागील वर्षी 1,91,000 टन ऊस घातला. बाकीचे 85% जे सभासद आहेत ते ऊस लावतात की नाही लावतात? ऊस लावतात, परंतु त्या सभासदांचा कारखान्यावर विश्वास राहिलेला नाही. त्याला कुठल्या तरी वेळेला कारखान्यांनी मदत केली नाही, त्याला अडचणीत आणलं. स्थानिक राजकारण असेल, गावातली ग्रामपंचायत असेल, सोसायटीचं राजकारण असेल किंवा आमदारकीचं राजकारण असेल, याच्यामध्ये तो कधीतरी जर विरोधात गेला असेल, त्याच्या यांनी ऊसाच्या खोडक्या केल्या. त्याच्यानंतर त्याला जसा जसा पर्याय उपलब्ध होत गेला त्या सभासदांनी बाहेर ऊस द्यायला सुरुवात केली. याचं तरी कारखाना जे काही प्रशासन आहे, कारखान्याची जी काही संचालक मंडळ आहे, यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि ही जी काही भावना आहे ही भावना सर्व सभासदांची आहे की बुवा आमच्या मालकीचा कारखाना आहे, परंतु त्याला तो आता स्वतःचा वाटत नाही म्हणून तो इतरत्र ऊस देतो. त्याला तुम्ही स्पर्धेप्रमाणे दर देत नाही, त्याला ऊसाचं वजन करण्याची किंवा त्याची पडताळणी करण्याची मुभा नाही. जर तुमचा कारभार पारदर्शक असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? त्याने तिकडे बाहेर वजन केलं, 20 टन भरलं, तुमच्या कारखान्यावर आलं 20 टन भरेल, नाही तर 19,800 भरल, नाही तर 700 भरल, तो काही तक्रार करत नाही. आमच्या कारखान्यावर हजारो शेतकरी वजन करून आणतात, त्याची पडताळणी होते, तो त्याच्यावर खुश होतो, बाबा मी बाहेर 20 टन भरलंय, माझं 20 टन भरलं इथं किंवा 100-200 किलो कमी भरलं किंवा जादा भरलं, त्याच्यापेक्षा काहीच होत नाही. कारण आम्हाला त्याच्यामध्ये काही भीती वाटत नाही. जर
तुम्ही त्याला परवानगी देत नसाल तर निश्चितच तो सभासद तुमच्या कारभारावर शंका घेईल आणि म्हणून तो त्याच्या मालाची ऊसाची इतरत्र विल्हेवाट लावतो. जर तुमचा कारभार पारदर्शक आहे, तुम्ही उद्या जाहीर करून टाका. तुमची काही 24 तारखेला आता बैठक आहे, त्या 24 तारखेच्या बैठकीमध्ये जाहीर करून टाका की बाबा आमच्याकडून सभासदांना येणाऱ्या हंगामामध्ये पूर्ण मुभा राहील की तू तुझ्या मालाची दही पडताळणी करू शकतोस, कुठल्याही काट्यावर वजन कर, आमच्याकडून तुला कुठल्याही प्रकारे हरकत अडथळा घेतला जाणार नाही. तर तुमच्याकडे जर तुम्ही वजन जर काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला ते करण्यामध्ये काही अडचण नाही. दुसरं, बहुतांशी सभासदांची अशी मागणी आहे की बाबा परिसरातल्या ऊसाच्या फडक्या केल्या जातात, बाहेरून ऊस आणला जातो. ते तर ही आकडेवारी सांगते की फक्त 2568 सभासदांनी आपल्याला ऊस घातला, बाकी 85% सभासदांनी इतरत्र ऊस दिलेला आहे. आता कारखान्याकडं म्हणजे खूप दिवसापासून जेव्हापासून अहवाल बघायला शिकले सभासद किंवा येतो तेव्हापासून त्यांना एवढंच माहिती आहे की ऊसाच्या जो दर दिलेला आहे त्या दरातून ठेवी कापल्या जातात. परतीची ठेव असेल, कायम ठेव असेल, रूपांतरित ठेव असेल किंवा अगदी एखाद्या गोंडस नावाखाली स्वयंस्फूर्तीची ठेव म्हणून त्या ठेवी कापल्या जातात. स्वयंकृषीची ठेव तर सध्याला 31/3/25चा जो अहवाल आहे या अहवालामध्ये 144 कोटी 43 लाखाच्या ठेवी आहेत, त्या सभासदांच्या ठेवी आहेत. आणि कारखान्याचा जो ऑडिट रिपोर्ट आहे त्या ऑडिट रिपोर्टमध्ये असा उल्लेख आहे की याची अद्ययावत यादी ठेवलेली आहे, परंतु सभासदांना त्याची पासबुक दिलेली नाही. आता सर्व सभासद कारखान्याचे इलेक्शनचे याच्यामध्ये आहेत. कारखाना प्रशासनाला आम्ही सभासदांतर्फे अशी विनंती करतो की आपण ही ज्यांच्या ठेवी आहेत ती यादी प्रसारित करावी आणि सर्व सभासदांना त्यांचे खाते पुस्तकं म्हणजे पासबुक देण्यात यावे, म्हणजे त्यांना कळेल की बाबा आपली किती ठेव आहे, कुठल्या वर्षी आपली किती ठेव कापलेली आहे, कुणाची किती ठेव आहे. आणि बहुतांशी जे जुने सभासद होते त्यातील काही सभासदांचे म्हणजे मयत झालेले आहेत, दिवंगत सभासद आहेत आणि त्यांचे जे काही कुटुंबातील सदस्य आहेत त्यांची मागणी आहे. कारखान्यावर येऊन कितीतरी वेळा त्यांनी अर्ज दिलेले आहेत की बाबा आम्ही दोघं भाऊ आहेत, एकाच्या नावावर ऑलरेडी शेअर आहे परंतु वडिलाच्या नावाचा शेअर माझ्या नावावर ट्रान्सफर करावा. कारखाना प्रशासनाला अशी काय अडचण आहे की गेल्या 20 वर्षामध्ये जी सभासद मंडळी दिवंगत झालेली आहे, आपण कारखान्याच्या अहवालामध्ये पहिल्या दुसऱ्या पानावर छापतो की दिवंगत सभासदांना आपण श्रद्धांजली अर्पण करतो. तर प्रशासनाला एवढी एक विनंती आहे की बाबा ह्या सभासदांच्या जे काही रक्कम आहे, ठेवी असतील किंवा त्यांची सभासद रक्कम आहे, ही रक्कम आपण त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा त्यांच्या घरातील सदस्यांच्या नावावर ट्रान्सफर करावे, जेणेकरून की जे लोक कुटुंबातील सदस्य आहेत ऊस लावतात ते दिवंगत व्यक्तीच्या सभासदाच्या नावाने ऊस घालू शकत नाही. त्यांना एक तर दुसऱ्या कारखान्याला ऊस द्यावा लागतो किंवा आपल्याकडे बिगर सभासद म्हणून ऊस द्यावा लागतो. त्यांना त्याचे कुठलेही सभासदाचे लाभ मिळत नाहीत. तिसरा विषय असा आहे की जे काही कारखान्याच्या मालमत्तेचे जे काही आकडे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुगून दाखवलेले आहेत. आता 31/3/24चे आकडे आहेत की कारखान्याचे जे 16 मेगावॅट कोजनरेशन होतं त्याची 31/3/24ला जी किंमत होती ती 40,17,00,000 होती आणि दुसऱ्या दिवशी 1/4/24ला त्याची किंमत 80,41,00,000 रुपये दाखवली. एका रात्रीतून दुप्पट. दुसरं एक 14 मेगावॅटचं कोजनरेशन आहे
त्याची किंमत होती 89 कोटी रुपये, 49 कोटी रुपये. दुसऱ्या दिवशी त्याची किंमत दाखवली 80 कोटी 85 लाख. म्हणजे दोन्ही कोजनरेशनची मिळून 89 कोटी 76 लाख रुपये किंमत होती. त्याची दुसऱ्या दिवशी 161 कोटी 26 लाख रुपये दाखवली. त्याच्या अगोदरच्या वर्षी कारखान्याच्या जमिनीची किंमत होती 42 लाख रुपये. ती डायरेक्ट वाढवून 317 कोटी 29 लाख रुपये झाली. 750 पटीने ती किंमत वाढली. तालुक्यामध्ये नाही, अशी जगामध्ये कुठंच उदाहरण नाही की एका दिवसात रात्रीतून 42 लाखाचे 317 कोटी रुपये होतात. आणि ह्या रकमा वाढवून दाखवून कारखान्याने मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतलं. त्याच्याशिवाय एवढ्या रकमा तुम्हाला सुरुवातीची 50 वर्ष त्या किमती वाढवून दाखवण्याची गरज पडली नाही. आणि ह्या 2019 नंतर तुम्ही ह्या प्रकारच्या किमती वाढवायला सुरुवात केली. 20 नंतर जेव्हापासून साहेबांचं सरकार आलं तेव्हापासून 31/3/19 पूर्ण साखर विभागाची मालमत्ता होती 37 कोटी. ती 1/4/19 झाली 134 कोटी. त्यावेळेस म्हणजे एक कारखान्याचे जे तात्पुरते साखर स्टोरेजचे जे काही गोडाऊन आहेत ते काही ताडपत्रीमध्ये केलेले असतात, त्याला टेम्पररी शेड म्हणतात. दरवर्षी 1/4 त्याची किंमत दाखवली जाते 15,41,346 रुपये. आणि त्या वर्षीच्या शेवटाला म्हणजे 31/3/20 त्याची किंमत दाखवली जाते 0. दुसऱ्या दिवशी परत 1/4/20 त्याची किंमत दाखवली जाते 15,41,346. माझ्याकडे जेवढे अहवाल आहेत 6 अहवाल, त्या 6 अहवालामध्ये दरवर्षी त्या शेडची किंमत वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी 15,41,346 रुपये किंमत दाखवली जाते. त्या वर्षाच्या शेवटाला त्याची किंमत 0 दाखवली जाते. दुसऱ्या दिवशी परत त्याची किंमत तेवढीची तेवढी होती. याच्या बाबतीमध्ये आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टीच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढवून दाखवलेल्या आहेत. याच्या बाबतीमध्ये साखर आयुक्तांकडे ऑडिटची मागणी करण्याचा सभासदांनी आग्रह धरलेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये री ऑडिटसाठी म्हणून अर्ज दाखल करण्यात येणार आहे. दुसरा विषय असा आहे की कारखान्याच्या देणी आणि येणी या सदराखाली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आहे की देणे ह्या सदरामध्ये दाखवलं जातं की तुम्हाला कुणाकुणाचं देणं आहे की बाबा कारखान्याला दीर्घ मुदतीचं कर्ज देणं आहे, कारखान्याला खेळते भांडवलीचं कर्ज देणं आहे, विनातारण कर्ज आहे, कारखान्याच्या ठेवी आहेत, शासकीय वसुली देणं आहे. याच्या बरोबर एक कॉलम असतो इतर देणी. त्या इतर देणीमध्ये ऊस बिल देणे असेल, उचलवार माल देणे असेल, एकूण व्यापारी देणे असेल किंवा पगार देणं असेल, असे आहेत. तर 31/3/25 अहवालामध्ये 142 कोटी रुपये देणं आहे. त्याच्यापैकी 63 कोटी 53 लाख रुपये हे इतर देणी या सदरात दाखवले. ते 2020-21 पासून दरवर्षी दाखवतात. तर रक्कम तेवढून तेवढीच आहे. 60 कोटी 62 कोटी 65 कोटी परत 60 कोटी. हे एका कागदाची किंमत साधारणतः दोन्ही बाजूला प्रिंट केला तर 1 रुपया येते. एक पान वाढेल याच्यामध्ये. पण कारखाना प्रशासनाला अशी विनंती आहे की आपण आता इलेक्शन चालू आहे आणि आपण इतर देणी आणि इतर येणी ह्या दोन्ही हेड खाली ज्या रकमा आहेत त्या रकमांचा सविस्तर विवरण देण्यात यावं. कारण इतर येणे ह्या हेड खाली
71,79,00,000 आहेत. त्याच्यापैकी 37,41,40,00,000 रुपये इतर येणी असे दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये कमीत कमी रक्कम किती दाखवली? 71,460 रुपये अशी रक्कम दाखवलेली किंवा आमच्याकडून 71,460 रुपये यायचे. पण तुम्ही त्याच्यामध्ये 37,41,40,00,000 काही विवरण दिलेलं नाही. मग ही इतर येणी जी रक्कम आहेत ही कोणाची आहेत आणि पैसे द्यायचे ते कुणाला द्यायचे याचा सभासदांना खुलासा व्हायला पाहिजे. कारण ह्या रकमा अशा आहेत की ह्या रकमा शंकास्पद वाटतात. जर आपण मुलाला बाजारला जाण्यासाठी म्हणून 1,000 रुपये दिले, त्यांनी 500-600 रुपयाचा भाजीपाला आणला आणि जर त्यांनी सांगितलं की बाबा 400 रुपये इतर खर्च झाला, तर आपण त्याला नक्की विचारतो की इतर खर्च म्हणजे काय झालाय, कुठं खर्च केले, तू पेट्रोल टाकलं, काय केलाय खर्च, नाही तू त्या पैशाचा हिशोब दे. ही तर सभासदांची रक्कम आहे. जर दर वर्षाला तुम्ही असे 60-70 कोटी रुपये इतर म्हणजे किरकोळ या खात्याला जर टाकत असाल तर त्या कारखान्याची परिस्थिती कशी सुधारेल? तर हा आपण जे काही अहवाल दिलेले आहेत त्या अहवालातल्या आकड्यावरून अगदी याच्यामधल्या थोड्या म्हणजे फक्त 10% गोष्टी या सभासदांना समजण्यासाठी म्हणून सांगितलेल्या आहेत. अजून खूप काही गोष्टी आहेत, आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये खूप काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. परंतु सभासद जे आहेत हे अतिशय सुज्ञ आहेत आणि सभासद सुज्ञ असल्यामुळं आपल्याला निवडणुकीची भीती वाटते. प्रत्यक्ष मतदान होऊ नये याच्यासाठी म्हणून जो आटापिटा केलेला आहे तर त्याच्यामध्ये तो येणाऱ्या 26 तारखेला मतदानातून नक्की दिसेल. सर्व तालुक्यातील सभासदांना नम्र विनंती आहे की आपल्याला जर असं वाटत असेल की कारखान्याचा कारोबार खूप चांगला चालू आहे तर नक्कीच तुम्ही त्यांना मतदान करा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आपण सभासद आहोत, आपल्या वाडवडिलांपासून आपण आतापर्यंत 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम एका कारखान्यासाठी म्हणून आपल्या ऊसातून आपल्या पेमेंटमधून गेलेली आहे, ही 144 कोटी रुपये आपली ठेव पडलेली आहे, 21 कोटी रुपये आपली सभासद अनामत म्हणून आपले भाग भांडवल म्हणून कारखान्याकडे आहे आणि इतर रूपांतरित केलेल्या ठेवी, बिनपरतीच्या ठेवी याचा तर इथं हिशोब पण नाहीये. कुठले आता मागचे सारे 20 वर्षाचे अहवाल पाहावे लागतील तेव्हा त्याच्यामध्ये किती ठेवी रूपांतरित झालेल्या आहेत आणि कायम ठेवी किती होत्या ह्या कळतील. परंतु तालुक्यातील सभासद एवढे जागरूक आहेत, एवढे सुज्ञ आहेत की त्यांना जी काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल जाणीव आहे आणि येणाऱ्या 25 तारखेला नक्कीच, 26 तारखेला नक्कीच ते त्या मतदानातून दाखवून देतील की कारखान्याच्या जो काही कारभार आहे त्या कारभारावर आम्ही संतुष्ट नाही आहोत, आम्ही समाधानी नाही आहोत. पाऊस येण्याची शक्यता आहे 1-2 दिवसामध्ये, पेरणीची वेळ असेल तरी सर्व सभासदांना नम्र विनंती आहे की आपण स्वतःच्या साधनाने जे मतदान केंद्र असेल त्या मतदान केंद्रावर जावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा. याच्यातनं जी काही कारखान्याची मॅनेजमेंट आहे, जी काही यंत्रणा आहे, जी काही संचालक मंडळ आहे त्यांना जाणीव झाली पाहिजे की आपण येणाऱ्या 5 वर्षामध्ये व्यवस्थित कारभार करावा. नाही असा जर चालू राहिला तर पुढच्या वेळेला कारखान्याची परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल. कारखाना प्रशासनाला आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्यातर्फे सर्व सभासदांतर्फे आम्ही विनंती करतो की कारखान्याने किंवा कारखाना प्रशासनाने कारभारामध्ये सुधारणा करावी. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही राजकारण नाही, विरोधासाठी विरोध म्हणून नाही, फक्त
सभासदांचं जे काय मत आहे हे आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण आपल्याकडं अशी कुठल्याही सभासदांना परवानगी नाही आहे किंवा त्यांनी येऊन त्याचं मत मांडावं, त्यांनी येऊन आपल्याला काहीतरी सल्ला द्यावा, अशी परिस्थिती सध्या तरी तालुक्यात नाही आहे. तर सर्वांना ह्या निवडणुकीच्या निमित्ताने विनंती करतो की आपण मतदानामध्ये जे काही पवित्र कार्य आहे त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या सरसद विवेक बुद्धीला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे मतदान करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.